अभिषेक शर्माचा एल सेलिब्रेशन आला समोर. हा इशारा कोणाला उद्देशून केला होता? पाकिस्तानी क्रिकेटरच्या मैदानावरील वादग्रस्त इशारेबाजीनंतर अभिषेक शर्माचा एल सेलिब्रेशन चर्चेत आलाय. आशिया कप सुपर 4 मध्ये भारत पाकिस्तान सामन्यात चांगलीच इशारेबाजी रंगली होती. अभिषेक शर्माने त्याच्या व्हायरल झालेल्या एल सेलिब्रेशन मागे काय कारण सांगितलंय, सर्व काही जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला असेल तर न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका. आशिया चषकातील सुपर 4 या सामन्यात अभिषेक शर्माने 39 चेंडूत 74 धावा केल्या. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्माने हाताच्या बोटाद्वारे एल टाईपचा इशारा केला. त्यानंतर अभिषेकचा हा एल सेलिब्रेशन काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली. कारण याआधी याच सामन्यात पाकिस्तानच्या प्लेयर्सनी काही वादग्रस्त इशारे केले. पाकिस्तानी खेळाडू साहिबजादा फरहान आणि हरीस रौफ या दोघांनी हे इशारे केले होते. साहिबजादा फरहाननं बॅटनं AK-47 बंदुकीतून गोळीबाराची ॲक्शन केली होती, तर हॅरिस रौफने भारतीय क्रिकेट ऑडियन्सकडे भारतीय जेट्स पाडल्याची ॲक्शन केली. या दोन्ही खेळाडूंवर सोशल मीडियावर टीकेचा पाऊस बरसला. त्यानंतर आता भारतीय बॅट्समॅन अभिषेक शर्माने मैदानात केलेला एक इशारा समोर आलाय. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अभिषेकने त्याचं कुटुंब बसलेल्या स्टँडकडे चुंबन घेतलं. नंतर अभिषेकने हात वर करून एल आकारात हाताची बोटं करून एक इशारा केला. या सेलिब्रेशनमुळे क्रिकेट फॅन्समध्ये उत्सुकता निर्माण झाली. अनेक चाहते त्याचा अर्थ काय याबद्दल अंदाज लावत होते. स्वतः अभिषेक शर्मानं याबाबत खुलासा केलाय. सूर्यकुमार यादवने या एलचा अर्थ काय असा प्रश्न विचारला. यावर एल म्हणजे प्रेम. हा एल भारतीय संघावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी आहे. हे सेलिब्रेशन भारतीय चाहत्यांसाठी असल्याचं अभिषेक शर्मानं म्हटलं. भारत पाकिस्तानच्या आशिया कप सामन्यात एकीकडे पाकिस्तानी क्रिकेटर्सनी उत्तेजित करणारे वादग्रस्त इशारे केले, तर दुसरीकडे भारतीय प्लेयर्स प्रेमाचा संदेश मैदानात देताना दिसले. भारत आणि पाकिस्तानमध्ये काय फरक आहे हे यातून स्पष्ट होतंय. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात भारतीयांमध्ये प्रचंड राग आहे. पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामनाच नको अशी मागणी भारतीयांची आहे. त्यामुळे या मैदानातून भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी अभिषेकनं दिलेला प्रेमाचा संदेश तुम्हाला कसा वाटतो याबाबत कमेंटमध्ये नक्की सांगा.